आंदोलनाचा भडका उडाला आणि नेपाळ सरकार पडलं। जनतेला वेटीस धरणाऱ्या सत्ताधाऱ्यांना तरुणाईनं आपला हिसका दाखवलाय। लोकशाही असली तरी भ्रष्टाचार बोकाळला, अर्थव्यवस्था बिकट परिस्थितीत आहे, रोजगार नाही आणि याचा परिणाम म्हणून युवा शक्ती एकवटली आहे। नेपाळमध्ये नेमकं काय झालंय, नेपाळमध्ये कशा प्रकारे उद्रेक झालेला आहे त्यावरचा सविस्तर माहिती सांगणारा एक रिपोर्ट बघूया। युवा शक्ती पुढे ओली हरले। नेपाळचे पंतप्रधान केपी ओलींचा राजीनामा। रॅपर होणार नेपाळचा पंतप्रधान। ही दृश्य पाहून पुन्हा एकदा श्रीलंका आणि बांगलादेश मधल्या संघर्षाची आठवण झाली असेल। यात ना कोणता नेता ना कोणता राजकीय पक्ष। युवा शक्तीची एकजूट पाहता नेपाळ सरकार नरमलं आणि त्यांनी सोशल मीडियावरची बंदी उठवली। तीव्र संघर्षामुळे अखेर केपी शर्मा ओलींनीही पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला। तर त्यांच्या जागी एक रॅपर हा आता नेपाळचा पंतप्रधान होणार असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। नेपाळच्या क्रांतीला सोशल मीडिया हेच खरं कारण की नेपाळला राजेशाही धोरण हवंय अशी चर्चा आता सुरू झाली आहे। नेपाळमधील राजेशाही 2008 मध्ये संपुष्टात आली। गेल्या 17 वर्षात तिथे 13 पंतप्रधान झाले। एकाही पंतप्रधानानं 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला नाहीये। बेरोजगारी आणि ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे असंतोष वाढलाय। घराणेशाहीमुळे मंत्र्यांची कुटुंब, त्यांची मुलं बाहेरच्या देशात मजेत आहेत, तर देशातली जनता मात्र त्रस्त आहे। या विरोधात तरुणांनी आवाज उठवायला सुरुवात केली। 2023 आणि 24 मध्ये नेपाळमध्ये राजेशाही प्रस्थापित व्हावी म्हणून आंदोलनं सुरू झाली। सोशल मीडियावर सरकार विरोधात तरुणाई व्यक्त होऊ लागली। नेपाळ सरकार सोशल मीडियावर बंदी लागू करताच आंदोलक पेटून उठले आणि रस्त्यावर उतरले। संसदेवर हल्ला झाला, अर्थमंत्र्यांनाही चोप देण्यात आला। घाबरून मंत्र्यांनी राजीनामे दिले आणि राजधानी काठमांडू सोडली। आंदोलन हाताळण्यात अपयश आल्यानं सरकारनं सोशल मीडियावरची बंदी हटवली। पंतप्रधान केपी ओलींनी राजीनामा दिला। राजकीय अस्थिरता असल्यामुळे तिथले वेगवेगळ्या प्रकारच्या पॉलिटिकल पार्टीज या सत्तेला चिकटून राहण्यासाठी कॉम्प्रोमाइज करताना आपल्याला त्या ठिकाणी आढळले आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणामध्ये तिथल्या जनतेला भ्रष्टाचार बोकाळलेला दिसला। सोबतीलाच आर्थिक अस्थिरता आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आणि वाढणारी महागाई याचा सुद्धा सामना तिथल्या जनतेला करावा लागतोय। या सगळ्याच राजकीय पक्षांविषयी प्रचंड नाराजी असल्यामुळेच आता तिथली जनता एक प्रकारे रस्त्यावर उतरलेली आहे आणि आता त्यांची स्पष्टपणे मागणी आहे की मागच्या काही दशकांच्या आधी ज्या प्रकारे हिंदू कॉन्स्टिट्यूशनल मोनार्की सिस्टम होती आणि त्याच्या माध्यमातून काही अंशी नेपाळचा विकास होत होता, एक प्रकारचं स्थैर्य त्या ठिकाणी होतं, तशाच प्रकारची सिस्टम आता पुन्हा एकदा नेपाळमध्ये येण्याची गरज आहे। केपी शर्मा ओलींनी राजीनामा दिल्यानंतर बालेन शाह हे नेपाळचे पंतप्रधान होणार असल्याची माहिती मिळते आहे। बालेन शाह हे काठमांडूचे महापौर आहेत। बालेन नेपाळमधील तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत। टाइम मॅगझिनमध्ये 2023 साली 100 प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये त्यांच्या नावाचा समावेश झाला। द न्यूयॉर्क टाइम्स कडूनही बालेन शहांची दखल घेतली गेली। बालेन शाह यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे राष्ट्रीय पातळीवर वादविवाद निर्माण झाले। बालेन यांची जीवनशैली नेपाळी तरुणाईसाठी रोल मॉडेल ठरते आहे। सिव्हिल इंजिनियर म्हणून बालेन शहांच्या करिअरची सुरुवात झाली। रॅपर म्हणूनही बालेन शहांनी नशीब आजमावलं। राजकारणात प्रवेश करताच काठमांडूच्या महापौर पदाची निवडणूक लढवली आणि जिंकलीही। प्रस्थापित राजकीय पक्षांना कंटाळलेल्या नेपाळी तरुणांनी त्यांना नायक बनवलं। नेपाळच्या तरुणांनी या आंदोलनाला जेन झी आंदोलन असं नाव दिलंय। सरकार विरोधात निदर्शनं करताना नेपो बेबीज, वेकअप नेपाळचेही फलक दिसले। पोलिसांनी गोळीबार केला, काहींचा मृत्यू झाला। त्यानंतर आंदोलक अधिकच आक्रमक झाले। अखेर भारताच्या शेजारच्या आणखी एका देशात जेन झीच्या आंदोलनामुळे सत्तापालट झाला। पण यावर बोलताना माजी पंतप्रधान केपी ओलींनी बाहेरची शक्ती नेपाळमध्ये असंतोष पसरवत असल्याचा आरोप केला। सोशल मीडिया कंपन्यांनी नेपाळमध्ये कार्यालय उघडावं, आक्षेपार्ह मजकूर हटवावा, एक अधिकारी नेमावा इतकंच आमचं म्हणणं होतं। पण त्या टेक कंपन्यांना
पण त्या टेक कंपन्यांना या अटी जाचक वाटल्या, त्यामुळे आम्ही या सोशल मीडिया कंपन्यांवर बंदी घातली, असा खुलासा त्यांनी केला. आतापर्यंत भारताच्या आजूबाजूच्या देशांचा विचार केल्यास म्यानमार, श्रीलंका, बांगलादेशातला संघर्ष हा आपण सर्वांनी पाहिलाय. सत्तांतर घडली, पाकिस्तानातही राजकीय अस्थिरता कायम आहे. याचे परिणाम भारतावरही झालेत. नेपाळमधल्या या संघर्षाचा फटका आपल्यालाही बसू शकतो. 80 लाख नेपाळी भारतात काम करतात. नेपाळच्या एका बाजूला भारत आहे तर दुसऱ्या बाजूला चीन आहे. तिकडची अस्थिरता भारताला मारक ठरू शकते. रोजगारासाठी तिथला लोंढा भारतात येऊ शकतो. नेपाळशी सुरू असलेल्या व्यापारावरही याचा परिणाम होऊ शकतो. इथले जे राजकीय नेते आणि सरकार आहे हे अत्यंत भ्रष्ट आहे. आपल्याला जर आठवत असेल की मागच्याच आठवड्यामध्ये ओली जे आता पळून गेलेले आहेत हे चीनमध्ये होते आणि चीनची जी सर्वात प्रचंड अशी मोठी मिलिटरी परेड होती त्याच्यात त्यांनी भाग घेतला होता. आणि त्याच वेळेला ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना पण भेटले होते आणि त्यावेळेला त्यांनी भारताशी काय बोलावं तर त्यांनी लिपू लेखला म्हणून जागा आहे तो प्रश्न त्यांनी मोदींच्या समोर ठेवला होता. लक्षात असावं की नेपाळची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावरती भारताशी निगडीत आहे. यांचं सगळं लक्ष चीनला खुश करण्यामध्ये वाया जात होतं. तर त्याच्यामुळे हे हिंसक आंदोलनं झाली. नेपाळशी आपले चांगले संबंध होते, मात्र चीन धार्जिणे केपी ओली पंतप्रधानपदी आल्यानंतर त्यांनी भारताऐवजी चीनशी अधिक जवळीक साधली. परिणामी राजकीय अस्थिरता, बेरोजगारी, भ्रष्टाचार या समस्यांनी ग्रासलेल्या नेपाळमध्ये तरुणांनी आवाज उठवला, संघर्ष केला आणि सत्ता पालट केला. यामुळे तरुणांच्या शक्तीला कमी लेखू नये हा संदेश या निमित्तानं सर्वांना गेलाय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.